नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचं चॅप्टर नंबर 5 अँड प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. ओके, सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, इन द प्रीवियस व्हिडिओ वी हॅव डिस्कस अबाउट द सॅम्पल स्पेस. ओके, सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश आणि हाऊ टू राईट द सॅम्पल पॉइंट म्हणजेच नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या कसं लिहायचं ते आपण बघितलं. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय एक त्याच्या पुढचा पॉइंट, दॅट इज इव्हेंट. काय बघायचं आपल्याला? इव्हेंट. इव्हेंट म्हणजे मराठीमध्ये काय? घटना, जो सॅम्पल स्पेसवरच अवलंबून आहे. परंतु मग घटना जर बघायची असेल तर आपल्याला आउटकम महत्वाचा आहे की वेन वी हॅव अ रँडम एक्सपेरिमेंट, जर यादृच्छिक प्रयोग आपल्याकडे असेल किंवा आपण केला असेल तर व्हॉट टाइप्स ऑफ आउटकम्स वी हॅव डिपेंडिंग अपॉन दॅट आउटकम्स. हा आउटकम कसा असायला पाहिजे? सो इव्हेंटसाठी महत्वाचा आहे आउटकम. सो आउटकम म्हणजे काय? निष्पत्ती. सो दॅट आउटकम्स विच सॅटिस्फाय आर फेवरेबल पर्टिक्युलर कंडिशन. द आउटकम्स विच सॅटिस्फाय आर पर्टिक्युलर कंडिशन म्हणजे अशी निष्पत्ती की जी आपल्या विशिष्ट अटीचं समाधान करेल. सो दॅट आउटकम किंवा निष्पत्तीला आपण म्हणतो अपेक्षित निष्पत्ती किंवा फेवरेबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम, आपल्याला अपेक्षित असणारा आउटकम. आलं लक्षामध्ये? जी आपली कंडिशन सॅटिस्फाय करेल, समाधान करेल आपल्या अटीचं, असा जो आउटकम असतो त्याला फेवरेबल आउटकम म्हणतात किंवा अपेक्षित निष्पत्ती म्हणतात. आणि अशा अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला सेट ऑफ फेवरेबल आउटकम किंवा अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला आपण म्हणतो इव्हेंट. अलग लक्षामध्ये इव्हेंट म्हणजे नेमकं काय? तर इव्हेंट म्हणजे अशा प्रकारचा संच की ज्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित, ओके, आपल्याला अपेक्षित म्हणजे आपल्या अटीचं पूर्तता करणारा जो आउटकम येईल है ना, त्याच्या संचाला आपण म्हणतो इव्हेंट. ओके, आपण एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला लगेच कळेल की नेमकं काय. फॉर एक्झाम्पल, वी हॅव अ रँडम एक्सपेरिमेंट दॅट इज 2 coins आर टॉस्ड. ओके, इफ यू टॉस 2 coins सायमल्टेनियसली, मग काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला आउटकम्स काय येतील बरं? सो दे विल बी एच एच. इन द प्रीवियस व्हिडिओ वी हॅव डिस्कस अबाउट हाऊ टू राईट द सॅम्पल स्पेस ऑफ 2 coins आर टॉस रँडम एक्सपेरिमेंट. एच एच, देन वी हॅव टी टी. ओके, देन एच अँड टी and T and H. So this is the sample space. Okay, इव्हेंट लिहिण्यासाठी किंवा घटना लिहिण्यासाठी किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी लिहिण्यासाठी सॅम्पल स्पेस अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही घटना तुम्हाला सांगितली किंवा रँडम एक्सपेरिमेंट लिहिला, सांगितला की यू मस्ट राईट द सॅम्पल स्पेस ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणं अतिशय गरजेचं आहे. मग सॅम्पल स्पेस लिहिला, आता या सॅम्पल स्पेस वरती डिपेंड असते तुमचा इव्हेंट म्हणजे घटना असते. मग काय घटना घडू शकतात? सो इव्हेंट ए, आता इव्हेंट जी आहे त्याला ए बी सी डी असं तुम्ही काही नाव देऊ शकता. ओके, एस सोडून, कारण एस म्हणजे सॅम्पल स्पेस आहे आपला, है ना. मग इव्हेंट ए इज टू गेट ऍट लिस्ट 1 हेड. मग इव्हेंट जी आहे ती कशी लिहायची ते बघा, याच्यामध्ये तुम्हाला कळेल. इव्हेंट ए, सो इव्हेंट ए म्हणजे आपल्याला असं लिहायचं. मग ए हा इव्हेंट आहे, कशाचा सेट आहे? तर आपली कंडिशन इथं काय आहे? टू गेट ऍट लिस्ट 1 हेड म्हणजे काय? कमीत कमी एक हेड आलाच पाहिजे, कमीत कमी. ओके, एका हेड पेक्षा कमी चालणार नाही. मग जास्तीत जास्त कितीही चालतील. ऍटलिस्टचा अर्थ काय असतो? कमीत कमी. कमीत कमी म्हणजे लोअर लिमिट, कमीचं लिमिट किती आहे? 1. ओके, मग एक आणि एक पेक्षा जास्त, एक पेक्षा कमी चालणार नाही, परंतु एक पेक्षा जास्त कितीही चालतील. सो आपल्याकडे अट काय? ऍट लिस्ट 1 हेड, कमीत कमी एक हेड पाहिजे. मग ज्याच्यामध्ये एक हेड आहे ते सगळे याच्यामध्ये येतील आणि एक पेक्षा जास्त हेड जर असतील म्हणजेच छापा असतील तेही येतील. कमीत कमी एक छापा असण्याची ही घटना आहे. कमीत कमी एक छापा म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल? त्याच्यामधनं या सॅम्पल स्पेस मधनं आपल्याला एच आणि एच लिहिता येतील. ह्याच्यामध्ये एक आणि एक पेक्षा जास्त छापे आहेत, कारण कमी असण्याची अट किती आहे? 1. ओके, याच्यामध्ये छापा दिसतोय का? नाहीये. कमीत कमी एक तर पाहिजेच पाहिजे, जास्त कितीही चालतील. ओके, सो एच अँड टी अँड एच. ओके, सो these 3 sample points have at least
वन हेड, कमीत कमी एक छापा आहे. म्हणून हा झाला आपला इव्हेंट आणि इव्हेंटचा संच अशा पद्धतीने तयार करायचा. सो हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दॅट सेट, म्हणजे या इव्हेंटमध्ये किती तुम्हाला सॅम्पल पॉइंट मिळाले ते सुद्धा जसं आपण याचं लिहितो तसंच लिहायचं, नंबर ऑफ ए. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3. आपल्याला 3 सॅम्पल पॉइंट भेटलेले आहेत. कुठून घेतले? सॅम्पल स्पेस मधूनच घेतले ना, तिथं शोधायला जावं लागतं. तर अशा प्रकारे इव्हेंट जी असते ती एक प्रकारची अट असते जिची सॅटिस्फॅक्शन आपल्याला त्या सॅम्पल स्पेस मधनं शोधायचं असतं. लक्षामध्ये त्यासाठी सॅम्पल स्पेस इज क्वाईट इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट अजून एक घटना त्यांनी दिलेली आपल्याला, किंवा आपण घेऊया इव्हेंट बी. ओके, इव्हेंट बी म्हणजे बी इज इक्वल टू लिहायचं, महिरपी कंस करायचा, कर्ली ब्रॅकेट, इज टू गेट ऍट मोस्ट वन टेल. ऍट मोस्ट वन टेल म्हणजे जास्तीत जास्त एक काटा. जास्तीत जास्त एक काटा म्हणजे जास्त काटा जास्त असण्याची लिमिट किती आहे? 1. म्हणजे याचा अर्थ काय करायचं? जास्तीत जास्त 1 म्हणजे 1 आणि 1 पेक्षा कमी. अर्थ कसा घ्यायचा? 1 आणि 1 पेक्षा कमी म्हणजे नसला तरी चालेल. ओके, इफ वी डोंट हॅव एनी टेल देन वी कॅन राईट, टिल देन वी कॅन राईट आर सेट. म्हणजे नसला तरी चालेल म्हणजे जास्तीत जास्त 1 असण्याची अट आहे, म्हणजे कमी चालणार आहे की नाही. सो ऍट मोस्टचा अर्थ त्या पद्धतीने घ्यायचा. मग आता इथं शोधा बरं. सो सर्च इन द सॅम्पल स्पेस वेर यू विल गेट ऍट मोस्ट वन टेल. जास्तीत जास्त 1 टेल असेल, मग जिथं जिथं टेल असेल 1 ते घेऊ शकतो. कुठं कुठं टेल आहे रे तिथं? तर तुमच्याकडे टेल, इथं टेल आहे बघा. सो टी अँड एच. ओके, देन एच अँड टी. ओके, आणि इथं तर 2 टेल दिसतात. वी वॉन्ट ऍट मोस्ट वन, जास्तीत जास्त 1च पाहिजे, 1 पेक्षा कमी. 1 आणि 1 पेक्षा कमी त्याचा अर्थ असतो. ओके, मग 2 चालणार आहेत का? नाही, मग ह्याला घ्यायचं नाहीये. मग इथं नसला तरी चालेल म्हटलंय ना, मग याच्यामध्ये तुम्हाला टेल कुठंच दिसत नाहीये. त्याच्यामुळे एच आणि एच सुद्धा आपल्याला त्या सेटमध्ये किंवा त्या कंडिशन मध्ये इन्क्लूड करता येईल. सो दिस इज द इव्हेंट बी. सो नंबर ऑफ बी किती येईल रे त्याचा? मग नंबर ऑफ बी म्हणजे त्याचे सॅम्पल पॉइंट्स किती? 1 2 अँड 3 ओनली. ओके, दिस इज हाऊ वी हॅव टू राईट द इव्हेंट्स. घटना अशा पद्धतीने लिहायच्या आहेत सॅम्पल स्पेस मधून शोधून. नाव थर्ड, इव्हेंट सी इज टू गेट नो हेड. छापा न मिळण्याची घटना घडली. मग सॅम्पल स्पेस मध्ये बघा कुठं कुठं छापा पडला नाहीये, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो टू गेट 2 टेल ओनली. फक्त 2च काटे मिळण्याची घटना घडलेली आहे. मग 2 काटे कुठे आहेत आपल्याकडे? इथे सॅम्पल स्पेस मध्ये शोधा. फक्त इथेच दिसते, तर ह्याच्यातच तुम्हाला असं दिसेल की नो हेड, हेड नसणारी घटना. इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं सुद्धा हेड आहे, इथं अजिबात हेड नाही. म्हणजे आपल्या सॅम्पल पॉइंट मध्ये किंवा त्या सी इव्हेंट मध्ये तुम्हाला काय लिहिता येईल? फक्त टी अँड टी ओनली. सो युअर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 1 ओनली. सो दीज आर द इव्हेंट्स रिलेटेड टू धिस रँडम एक्सपेरिमेंट. या यादृच्छिक प्रयोगाशी संबंधित असणाऱ्या ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. अजूनही त्याच्यावरती तयार करू शकता तुम्ही घटना आणि लिहू शकता. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन राईट इव्हेंट विथ अ कॅपिटल लेटर. जर आपल्याला इव्हेंटची नावं दिलेली नसतील तर ती नावं आपण स्वतः लिहायची. फक्त तुम्हाला काय दिलं असेल? टू गेट ऍट लिस्ट 1 हेड. इव्हेंटचं नाव स्वतः टाकायचं. तर नाही म्हणायचं की आम्हाला दिलं नाही म्हणून. इथं पण बी नाही दिलं तर हे मी दिलेलं आहे. काही एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला इव्हेंटची नावं दिलीच नसतील, जस्ट यूज ABCD वॉट एव्हर इट एस सोडून. ओके, आता हे जे सगळे आपण सेट लिहिलेले आहेत, 9th मध्ये जसं शिकलो होतो आपण युनिव्हर्सल सेट नाही का, त्या युनिव्हर्सल सेट मधलेच काही इलिमेंट घेऊन आपण जे दुसरे सेट लिहायचो, किंवा सेट मधले दुसरे काही इलिमेंट घेऊन आपण नवीन सेट तयार करायचो, त्याला आपण काय म्हणायचो? सबसेट. ओके, सो ऑल दीज इव्हेंट्स आर आर सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. म्हणजे ह्या सर्व घटना ज्या आहेत किंवा घटनांचे संच आहेत ते या नमुना अवकाशाचे उपसंच असतात. हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. आले तुमच्या लक्षामध्ये? अशा पद्धतीने आपल्याला ते संच लिहिता यावेत. ठीक आहे, मग याच्यावरच फक्त आधारित आपल्याला काय लिहायचं आहे? प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 सोडवायचा आहे. चालायचं का मग तिकडं? ओके, so let's start with the practice set number 5.3 which is depend upon event only. So first question, write the sample space S and number of sample points number of S for each of the following experiment. Also write event A, B, C in the set form
अँड नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी. ओके, म्हणजे खाली दिलेले जे काही यादृच्छिक प्रयोग आहेत त्याचा आपल्याला नमुना अवकाश म्हणजे एस लिहायचा आहे. शिवाय नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एस सुद्धा लिहायचा आहे. आणि शिवाय ज्या इव्हेंट म्हणजे घटना दिल्या आहेत त्या संच स्वरूपात लिहून त्यांच्यातल्या घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी हेही लिहायचं आहे. ओके, मग त्यातलं आपल्याला पहिलं एक्झाम्पल बघायचंय. पहिलं एक्झाम्पल काय आहे, मग काय एक्सपेरिमेंट दिलंय, वन डाय इज रोल्ड म्हणजे एक फासा टाकला. ओके, सो व्हॉट विल हॅपन व्हेन वन डाय इज रोल्ड, दिस इज आवर रँडम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग आहे. मग त्याचा नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस काय येईल, तर त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस काय येईल ते बघूया आपण. एक डाय टाकला, मग त्याच्यावर असणारी शक्यता काय असते, मे बी 1 will come on the upper surface, maybe 2 will come on the upper surface, maybe 3, 4, 5 and 6. Okay, so we have 6 possibilities, 6 शक्यता आहेत आणि त्या सर्व शक्यता म्हणजेच आउटकम्स म्हणजे निष्पत्ती, त्याचा संच जो असतो तो म्हणजे आपला नमुना अवकाश असतो. मग 1 2 3 4 5 6, सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स दॅट इज नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 ओनली. आता या यादृच्छिक प्रयोगावर असणाऱ्या घटना दिल्यात. इव्हेंट ए, व्हॉट इज इव्हेंट ए, इवन नंबर ऑन द अप्पर सरफेस, म्हणजे अशी घटना आहे की वरच्या पृष्ठभागावरती समसंख्या आल्या पाहिजेत. मग आल्यात का बघा बरं, येऊ शकतात का, अशी घटना घडू शकते का, तर घडू शकते. या सॅम्पल स्पेस मध्ये तुम्हाला दिसतील की अप्पर फेस वरती समसंख्या येऊ शकतील का, येऊ शकतात. इवन नंबर म्हणजे समसंख्या बघा 2, 4 आणि 6 अप्पर फेसला येईल की नाही. सो that sample points will include in event A. So write 2, then 4 and 6. Okay, so 2, 4, 6 are the even numbers which can appear on the upper surface म्हणजे वरच्या पृष्ठभागावर येऊ शकते. So how many sample points included in this event? So 3, 1, 2 and 3. So write 3 here. Okay, so number of A is equal to 3 only. Now second event, that is event B, दुसरी घटना काय घडू शकते किंवा घडली, odd number on the upper surface, वरच्या पृष्ठभागावरती विषम संख्या येण्याची घटना. मग विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला माहित असतील तर त्या लिहून टाका. विषम संख्या काय असतात रे, मग 1 वरच्या पृष्ठभागावरती येऊ शकेल, मे बी 1 appear on the upper surface, that is odd number, maybe 3 is the again odd number which can appear on the upper surface, and last one is 5. So 1, 3 and 5 are the odd numbers which can appear on the upper surface, वरच्या पृष्ठभागावरती येऊ शकण्याची घटना आहे, म्हणजेच इव्हेंट बी आहे. 1, 2, 3 again, so number of B is equal to 3. Okay, now last इव्हेंट सी, तिसरी घटना काय घडलेली आहे, काय दिलेली आहे त्यांनी, प्राईम नंबर ऑन द अप्पर सरफेस, म्हणजे वरच्या पृष्ठभागावरती मूळ संख्या येण्याची घटना आहे. मग वरच्या पृष्ठभागावरती जर मूळ संख्या येत असेल तर त्याला लिहायचं कसं, मूळ संख्या कोणत्या आहे तुमच्याकडं या सॅम्पल स्पेस मध्ये बघा बरं, 2, 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या ज्याला कशानेच भाग जात नाही. मग 2, 3 and 5, सो वी हॅव 2 maybe appear on the upper surface which is prime number, मूळ संख्या. 3 is also prime number which can appear on the upper surface, and 5 is also a prime number which can appear on the upper surface. तर ही सी घटना वरच्या पृष्ठभागावरती मूळ संख्या येण्याची होती, ज्याच्यामध्ये 2, 3 आणि 5 या संख्या येऊ शकल्या असत्या. सो हाऊ मेनी सॅम्पल पॉइंट्स इन्क्लुडेड इन नंबर ऑफ सी, मीन्स सी घटनेमध्ये. सो अगेन 3, किती 3. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल, वन डाय इज रोल्ड. ओके, आणि ह्या त्याच्या 3 घटना त्यांनी दिलेल्या, ज्याचे आपण सेट स्वरूपामध्ये घटना लिहिलेल्या आहेत म्हणजे संच स्वरूपात, आणि त्याचं नंबर ऑफ ए म्हणजे सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहिलेले आहेत, नमुना घटकांची संख्या. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. ओके, सेकंड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 5.3 ऑफ क्वेश्चन नंबर 1. 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली, 2 फासे फेकले असता. ओके, सो वी हॅव थ्रोन 2 डाइस, 2 फासे फेकल्यानंतर त्याचा जो सॅम्पल स्पेस आहे तो कसा लिहायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. विथ द सेम मॅनर वी आर गोइंग टू राईट द सॅम्पल स्पेस. सो वी हॅव 36 सॅम्पल पॉइंट, म्हणजे नमुना घटकांची संख्या 36 असते. सो प्रिपेअर 36 ब्रॅकेट फर्स्ट, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग त्याच्यामध्ये कसं लिहिणार,
प्रत्येक ब्रॅकेटच्या लेफ्ट हँड साईडला काय लिहायचं 1 2 3 4 5 6 अगेन 1 2 3 4 5 and 6 1 2 3 4 5 and 6 again 1 2 3 4 5 and 6 again 1 2 3 4 5 and 6 again 1 2 3 and 4 and 5 and 6. Okay, now it's time to write the second column, right column of the bracket. Right column मध्ये काय लिहायचंय फक्त 1 1 1 1 1 2 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 4 4. Okay, in this way. Okay, ठीक आहे. So write 1 1 1 1 1 and 1. Okay, second pair इथं काय असणार 2 and 2 and 2 and 2 and 2 and 2. Okay, now it's time to write 3 3. It's 3 3 3 and 3. Now 4 4 4 4 4 and 4. Now it's 5 5 5 5 5 5. Now it's 6 6 6 6 6 and 6. Okay, so in this way we have to write the 36 sample points. Okay, so this is how we have to write the 36 sample points. Okay, कॉमा द्यायचा राहिला त्याच्यामुळे मी आता शेवटी कॉमा देत आहे. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. हे झालं तुमचा सॅम्पल स्पेस. नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द इव्हेंट. इव्हेंट कडे जाऊया आता. काय इव्हेंट दिलेत आपल्याकडे? इव्हेंट ए. ओके, इव्हेंट ए मध्ये तुमच्याकडं काय आहे? कोणती घटना घडली? तर इव्हेंट ए ही अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर सरफेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे 2 फासे फेकल्यानंतर या फाश्यावरचा अप्पर फेस म्हणजे वरचा पृष्ठभाग आणि दुसऱ्या फाश्यावरचा वरचा पृष्ठभाग अप्पर सरफेस, याच्यावरती जे काय आकडे येतील, डिजिट येतील, त्यांची बेरीज जी असेल, ओके, इट इज द मल्टिपल ऑफ 6. म्हणजे 6च्या पटीत पाहिजे. मग 6च्या पटीत असणाऱ्या संख्यांची बेरीज म्हणजे इथं असणारी प्रत्येक फाश्याची पेर पेर आपली दिलेली आहे, बरोबर की नाही? मग 6च्या पटीत म्हणजे 6चा पाडा, 6चा टेबल. ओके, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 18, बरोबर की नाही? 6 1 6 6 2 12 6 3 18. मग इथं सर्वात मोठी बेरीज कोणती येईल इथं बघा, मला तर इथं दिसते 6 6 किती 12. सर्वात मोठी बेरीज किती झाली? 12. याच्या पलीकडे दुसरी बेरीज येणार आहे का? ऍडिशन येणार आहे का? सम येणार आहे का? ही झाली. मग आता मल्टिपल 6 1 जा 6 आपल्याला शोधायचंय काय? 6 बेरीज येईल असंच बघावं लागेल, कारण 12 पेक्षा तर मोठी बेरीज येणार नाही. 6 आणि 12 एवढी बेरीज कुठे दिसते का बघा बरं तुम्हाला. आता याच्यामध्ये गंमत असते, भेटलं की सलगच भेटत जातं. एकतर तिरकं भेटतं किंवा वरून खाली भेटतं किंवा असं भेटतं. फक्त बघा तुम्ही गंमत. आता बघा, ज्या 2 अंकांची बेरीज 6 येईल असं शोधा बरं. बघा इथं तुम्हाला सरळ जर पाहिली, इकडे बघा, ही जर लाईन तुम्ही पाहिली 5 आणि 1 6 6. ओके, 4 + 2 6, 3 + 3 6, 2 + 4 6 and 1 + 5 है ना. ही जी अशीच लाईन आहे ना, ती तुम्हाला काय देईल? मल्टिपल ऑफ 6 म्हणजे बेरीज 6 देईल. ओके, आणि हा एक डिजिट जो आहे किंवा हा जो ब्रॅकेट आहे 6 + 6. सो ऑल दीज ब्रॅकेट्स हॅव्हिंग द सम मल्टिपल ऑफ 6. ओके, सो राईट दिस ऑल ब्रॅकेट इनसाइड द इव्हेंट ए. मग काय काय येणार तिकडे तुमचं? मी तर लिहितो बघा 1 and 5. ओके, सेकंड ब्रॅकेट 2 and 4, थर्ड ब्रॅकेट 3 and 3, 3 आणि 3 6 येत आहे. त्यानंतर 4 and 2. ओके, त्यानंतर 5 and 1, 5 and 1 and लास्ट इज 6 and 6. कारण 6 आणि 6 12 ती पण मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या पटीतली संख्या असणार आहे. मग किती झाले? 1 2 3 4 5 and 6. सो नंबर ऑफ ए पण लिहायचं आहे आपल्याला. मग नंबर ऑफ ए किती लिहायचं आपल्याला? 6. ओके, हे झालं पहिल्या घटनेबद्दल. पहिली घटना काय होती की 2 फासे फेकले असता वरच्या पृष्ठभागावरती येणाऱ्या अंकांची बेरीज ही 6च्या पटीत पाहिजे. मग 6ची पट म्हणजे 6 1 6 6 2 12 6 3 18. 8. सर्वात मोठी बेरीज तर 12च येणार आहे, कारण 6 6 12 सर्वात मोठा आकडा काय? 6. दुसरा 6च असणार 12. मग 6ची पट म्हणजे एकतर तुम्हाला बेरीज किती पाहिजे? 6 किंवा 12. मग इथं काय, ही सगळी जी लाईन दिसते ती त्याच्यात मांडून टाकली आपण. आता इव्हेंट बी काय म्हणते बघा बरं. व्हॉट इज इव्हेंट बी? सेज सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर सरफेस इज मिनिमम 10.
मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 बेरीज झाली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालेल. मग कमीत कमी 10 बेरीज येण्यासाठी बघा बरं, जास्तीत जास्त बेरीज आपली 12च येणार, 6 6 12. मग त्याच्यापेक्षा कमी, ओके, म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त बेरीज झाली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. सो ऍटलिस्ट म्हणजे मिनिममच. ओके, मग काय येईल बघा बरं, तुमचं इथून सुरुवात केली मी, जास्तीत जास्त 12 बेरीज झाली म्हणजे हा एक ब्रॅकेट येणार माझ्याकडं. त्यानंतर 5 + 6 11. ओके, ती पण 10 पेक्षा जास्त आहे, मिनिमम 10 पेक्षा म्हणजे 10 अँड मोर दॅन 10. मग 6 5 11, 6 5 11 ही पण येणार. त्यानंतर मिनिमम 10 आणि 10 पेक्षा जास्त 4 आणि 6 पण येईल, 5 आणि 5 10 पण येईल, 6 आणि 4 10 पण येईल. वरती गेलो तर आपल्याला इकडं सगळं 3 + 6 किती 9 येईल. मग नाही, आपल्याला मिनिमम 10 तरी पाहिजेच. सो ऑल दिस ब्रॅकेट, कुठले ब्रॅकेट येणार, ही जी सगळी लाईन आहे ती येणार, ही येणार आणि हे येणार. ओके, सो 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट विल कम ऑर इन्क्लुडेड इन द इव्हेंट बी. का तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची जी बेरीज आहे ती कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त, तर जास्तीत जास्त बेरीज आपली 12 येऊ शकते. मग आपल्याला काय लिहावं लागेल बघा बरं या ठिकाणी, कोणते ब्रॅकेट. सो वी हॅव 4 and 6. ओके, सेकंड ब्रॅकेट 5 and 5. थर्ड ब्रॅकेट 6 and 4. 6 and 4. त्यानंतर पुढचा ब्रॅकेट 6 and 5. 6 and 5. ओके, 5 and 6. 5 and 6. And last bracket is 6 and 6. 6 आणि 6. अगेन काउंट 1 2 3 4 5 6. पुन्हा एकदा काउंट केलं, सॅम्पल पॉइंट तुमचे या इव्हेंट मध्ये किती आले, 6 ओनली. सो राईट 6 अगेन. नाउ द इव्हेंट सी, द सम इव्हेंट सी इज द सेम डिजिट ऑन बोथ द अपर सरफेसेस. कसली घटना आहे रे ती, इव्हेंट सी इज द सेम डिजिट ऑन बोथ द अपर सरफेसेस. वरच्या पृष्ठभागावरती, दोन्ही पृष्ठभागावरती सेम संख्या येण्याची घटना आहे ती. वरच्या पृष्ठभागावरती सेम संख्या म्हणजे काय, जर एका फाशाच्या किंवा त्याला आपण डाय म्हणतो त्याच्यावरती जर अप्पर सरफेसवरती जर 1 आलं तर दुसऱ्यावरती पण 1च आलं पाहिजे. जर एकावरती 2 आलं तर दुसऱ्यावरती पण 2च आलं पाहिजे. 3 3 4 4 5 5 6 6. ओके, म्हणजे तुम्हाला कोणती लाईन भेटली बघा या ठिकाणी, ही लाईन भेटली तुम्हाला. ओके ओके, सो 1 2 3 4 5 and 6. राईट डाऊन धिस. हे इथं लिहायचं आणि विषय संपला. मग काय काय येणार तुमच्याकडे, 1 and 1, देन 2 and 2. अप्पर सरफेसला दोन्ही डिजिट सेम आहेत. ओके, 3 and 3. त्यानंतर 4 and 4. त्यानंतर 5 and 5 and 6 and 6. Okay, count 1 2 3 4 5 and 6. So number of elements, number of sample points included in the event C will be 6 again. That's it. Okay, so it is very simple. First of all, just practice to write when two dices are rolled simultaneously, then what will be the sample space, नमुना अवकाश कसा लिहायचा हे शिकून घ्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला इव्हेंट आणि त्याचे जे काही सेट फॉर्म आहेत ते लगेच लिहिता येतील. आले लक्षामध्ये. थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल, that is third random experiment. 3 coins are tossed simultaneously. Okay, in the previous video we have discussed about how to write the 3 coins are tossed and its sample space. So sample space will be, so okay, कसं लिहायचं, आधी h चे सगळे लिहून घ्यायचे. ओके, सो h h h. ओके, h चे लिहून घेतल्यानंतर जे शेवटचे 2 असतात, सेकंड अँड थर्ड कॉइन आहे ना, त्याचे फक्त चेंज करायचे. सो h डबल टी. ओके, डबल एच घेतल्यानंतर डबल टी. आता इंटरचेंज. सो एच टी एच अँड अगेन एच एच टी. ओके झाले. इथं काय केलं, डबल टी घेतलं, आता इथं टी आणि एच घेतला, आता एच आणि टी, आता ट्रिपल टी. सो टी टी अँड टी. परत एकदा आता टी डबल एच. ओके, हेच फक्त चेंज करायचे. त्यानंतर टी एच टी and T T H. That's it. So 1 2 3 4 5 6 7 and 8. So 8 sample points we have when we tossed 3 coins simultaneously. So number of S will be 8. Okay, हे तेच असतं, 8च येणार असतं सगळीकडे. But the main point is
द कंडिशन फॉर इव्हेंट ए, कंडिशन फॉर इव्हेंट बी, कंडिशन फॉर इव्हेंट सी, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट ए किंवा इव्हेंट ए काय आहे, घटना ए कशाची आहे. सो घटना ए, टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स. ओके, कमीत कमी 2 छापे मिळण्याची घटना आहे. सो कमीत कमी 2 चा अर्थ काय, ऍटलिस्ट 2 म्हणजे 2 अँड मोर दॅन. ओके, 2 अँड मोर दॅन 2, 2 आणि 2 पेक्षा जास्त, म्हणजे आपल्याला कमीत कमी 2 तर घ्यायचेच आहेत हेड, पण 2 पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा चालतील. ओके, सो जिथं जिथं तुम्हाला 2 हेड दिसतील ते सगळे सॅम्पल पॉइंट इथं गोळा करून लिहा. कुठे तुम्हाला दिसते बघा, इथं दिसतं, इथं दिसतं आणि इथं दिसतं. ओके, इथं तर 2 दिसतात, पण कमीत कमी 2 आहेत ना, जास्त पण चालणार आपल्याला, म्हणून काय काय लिहूया आपण इथं. सो HTH हा एक सॅम्पल पॉइंट किंवा नमुना घटक इथं लिहूया. त्यानंतर जिथं 2 आहेत तो म्हणजे HHT एक आहे. त्यानंतर THH तोही आहे, आणि 2 पेक्षा जास्त आता कुठे दिसतात का तुम्हाला, हे पण दिसतंय तुम्हाला, दॅट इज H, H अँड H. सो इन दिस वे, इन द इव्हेंट ए, इव्हेंट ए या घटनेमध्ये कमीत कमी 2 छापे असण्याची घटना असताना 1, 2, 3, 4 तुम्हाला सॅम्पल पॉइंट मिळाले. सो राईट नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4 ओनली. नाव सेकंड इव्हेंट, इव्हेंट बी, नेम ऑफ द इव्हेंट इज बी, टू गेट नो हेड. छापा न मिळण्याची घटना, छापाच नाहीये असा. मग छापा नसणारा असा कुठला सॅम्पल पॉइंट आहे ज्याच्यामध्ये छापाच नाहीये. इथं छापा, इथं छापा, इथं छापा. ओके, एव्हरीवेअर यू विल गेट हेड 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 हेड. सो ओनली 1 सॅम्पल पॉइंट इज देअर वेअर यू विल नॉट फाइंड हेड. ओके, तुम्हाला जिथं छापा मिळणारच नाहीये. सो दॅट इज व्हॉट, टेल, टेल अँड टेल ओनली. So this is the event B. So only 1 sample point you will get in this event. Okay. So number of B is equal to 1. Now condition for event C. C घटना कशाची आहे? What is the event C? To get head on the second coin. सेकंड कॉइनला हेड आला पाहिजे. ओके, अशी घटना, अशी इव्हेंट आहे आपल्याकडे. सो सेकंड कुठं कुठं आहे, सेकंड बघा, हा इथं एक एच आहे, इथं एक एच आहे, 1, 2, 3 अँड 4. अगेन वी गॉट 4 सॅम्पल पॉइंट्स विथ हेड ऑन द सेकंड कॉइन. म्हणजे छापा, दुसऱ्या नाण्याचा छापा आला पाहिजे. थोडक्यात मध्यभागी छापा आला पाहिजे असं त्यांना म्हणणं आहे. मग कुठे कुठे आहे ते, एच, एच अँड एच. इथं बघा सेकंड कॉइनचा तुम्हाला हेड दिसतोय. त्यानंतर अजून कुठं म्हटलं होतं मी, इथे. सो हिअर यू विल गेट एच, एच अँड टी. सो सेकंड कॉइनचा हेड. त्यानंतर अजून कुठे, इथे. सो टी, एच अँड एच. सो इथं तुम्हाला सेकंड कॉइन वरती छापा आलेला दिसतोय. पहिल्या आणि थर्ड वरती काय येईल ते माहित नाही आपल्याला, परंतु सेकंड ह्याच्यावरती हेड किंवा छापा आला पाहिजे हे महत्वाचं होतं. अजून कुठला राहिला, THT. ओके, THT, दॅट्स इट. ओके, सो दिस इज द इव्हेंट सी किंवा हा सी घटनेचा काय झाला, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे संच झाला. सी मध्ये किती येईल आता, 1, 2, 3 अँड 4. सो धिस इव्हेंट इन्क्लूड 4 सॅम्पल पॉइंट. सो व्हेरी सिम्पल इज दिस. फक्त आपल्याला 3 कॉइन टॉस केल्यानंतर त्याचा सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करा. 4th एक्झाम्पल कडे जाऊया. 4th example, 2 digit numbers are formed using 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. म्हणजे अंकांचा पुनर्वापर न करता 0 ते 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा. ओके, 2 digit numbers we have to form by using 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digit. Without repetition of the digit म्हणजे कसं, एकावर एक नाही ठेवायचं, कळलं का. 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6 असं नाही झालं पाहिजे. आणि अशा आपल्याला काय करायच्यात, 2 digit नंबर म्हणजे 2 अंकी संख्या तयार करायच्यात. मग त्या कशा तयार होतील बघा बरं या ठिकाणी. सो लेट स्टार्ट. सो फॉर एक्झाम्पल, इफ आय टेक 1, 0 घेतलं आणि 0 वरती आपण दुसरी संख्या कुठलीही ठेवली तर 0, 0 होणार, बरोबर आहे ना. 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 5 असं तयार करायचं नाही, कारण 0, 1 या मध्ये फक्त 1च असतो, ती काही 2 अंकी संख्या नाहीये. लक्षात ठेवा, 0, 1 is not a 2 digit number. 0, 2 is not a 2 digit number. Okay, we can write 0 next to the 2. Okay, we can write 0 on 2.
वी कॅन राईट 0 ऑन 1. 1 वर 0, 2 वर 0 असं लिहू शकतो, परंतु 0 2 असं लिहायचं नाही, कारण ती 2 अंकी संख्या नाही, ही 2 अंकी संख्या आहे, लक्षात घ्या. सो स्टार्ट विथ 1. सो राईट 1 and 0 on 1, so we'll get 10. So write 1. आता 1 वर 1 ठेवायचं नाही, अलग लक्षामध्ये, एक सोडून, म्हणजे रिपिटेशन नाही झालं. नाव प्रत्येक संख्या त्याच्यावरती ठेवत जायची. ओके, सो 1 घेतला तर 0 ठेवा, त्याच्यावरती 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा, 5 ठेवा, परत 2 घ्यायचं. मग 1 झाल्यानंतर आता काय घेणार मी, 2 घेणार. त्यानंतर 1 वर काय ठेवणार मी, 3 ठेवणार. त्यानंतर 1 वर काय ठेवणार, 4 ठेवणार. 1 वर 5 ठेवणार. संपल्या, म्हणजे एकावरती सगळ्या संख्या लिहून झाल्या. आता 2 घ्यायचा आणि सेम तेच रिपीट करायचं. काय की राईट इच नंबर ऑन इच नंबर, प्रत्येक संख्येवरती दुसरी प्रत्येक संख्या ठेवून टाकायची. आता 2 घेतला, सो राईट 2. सो पुट 0 ऑन 2, सो 20. नाव 2 and 1, सो राईट 2 and 2 लिहायचं नाही, नाव 2 and 3. सो ड्रॉप 2 and 2, 2 3 झालं. त्यानंतर 2 4 म्हणजे 24. त्यानंतर 2 5 झाले का सगळे लिहून, 0 1 3 4 5 झालं. आता 3 घ्या, सेम पुट 0 ऑन 3, सो 30. सो 3 1 31, 3 2 32, 3 4 34, 3 5 35. नाव इट्स टाइम टू राईट 4. सो 4 चं कसं येणार, 4 0 40, 4 1 41, 4 2 42, 4 3 43, 4 5 45. Now it's time to write about 5. आता 5 चं आपल्याला लिहायचं, कसं लिहिणार, 5 0 50, 5 1 51, 5 2 52, 5 3 53, 5 4 54. दॅट्स इट. 5 5 55 करायचं नाही किंवा नाही करायचं. विदाउट रिपिटेशनचा अर्थ तुम्हाला कळला असेल. सो कम्प्लीट द ब्रॅकेट. नाव लेट्स काउंट. दिस इज द सॅम्पल स्पेस. ओके, सो वी हॅव फॉर्म 2-digit number by using 0 1 2 3 4 5. ओके, सॅम्पल स्पेस लिहिताना काळजी घ्या. नाव काउंट फॉर रायटिंग सॅम्पल पॉइंट. So 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. So we have 25 sample points. How many? 25. ओके, मला वाटलं जागा नाही पुरणार म्हणून मी तिकडे कोपऱ्यात लिहिले. ठीक आहे, काय हरकत नाही. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 25. नाउ इट्स टाइम टू सॉल्व द इव्हेंट्स. सो कंडिशन फॉर इव्हेंट इज नंबर फॉर्म्ड इज इवन. तयार झालेली 2 अंकी संख्या ही सम पाहिजे. इवन म्हणजे सम. मग समसंख्या शोधा. तुमच्याकडे काय काय आहेत त्या समसंख्या तुमच्याकडे असतील बघा बरं. आता 10 ही समसंख्या. ओके, सो 10 देन 12 देन 14 समसंख्या कळतात ना. त्यानंतर इट्स 20 देन 20 नंतर 24 देन इट्स 30 देन 32 34 देन 40. ओके, then 42 त्यानंतर 50 त्यानंतर 52 and 54. ओके, सो बरोबर आले का बघा. 10 12 14 20 24 30 है ना. 30 त्यानंतर 32 त्यानंतर 34 त्यानंतर 40 त्यानंतर 42 त्यानंतर 42 नंतर डायरेक्ट 50 52 त्यानंतर 54. सो काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. So 13 numbers we have got in event A. So right number of A is equal to 13. So very correct. 13 numbers included in the event A. म्हणजे समसंख्या असण्याची घटना होती बघा. सो समसंख्या असण्याची घटना म्हणजे घटना नंबर ए. कंडिशन फॉर इव्हेंट बी नंबर फ्रॉम इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, सो नंबर फ्रॉम इज डिव्हिजिबल बाय 3 मध्ये काय येईल आता. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3चा पाडा किंवा 3च्या पटीतल्या संख्या. ओके, 3 1 3 3 7 3 3 3 चौक 12 पासून सुरुवात होईल. सो फर्स्ट नंबर विल बी 12. 12 भाग जाईल, 14 भाग जाईल, 3 5 15 झालं. 3 6 18 नाही, 3 7 21. ओके, 3 7 3 8 24 24
त्यानंतर 30 ला पण भाग जातो. ओके. त्यानंतर 3 8 24, 3 9 27, 3 10 30. ओके. 33 नाही, 32 नाही. आता 34 35 36 कशाला भाग जातो बघा बरं. 12 त्रिक 36. आता फक्त पाडे माना जायचं बघा. 10च्या नंतर 11 त्रिक 33 नाही, 12 त्रिक 36 नाही, बरोबर. 13च्या पाड्यात 13 त्रिक 39 नाही. ओके. 13 चौक 14 चौक 56 नाही, 14 त्रिक 42, 14 त्रिक 42 42 म्हणजे प्रत्येक. त्यानंतर 15 त्रिक 45 45 3 पर्यंत पाडा कुठला होता. त्यानंतर 16 त्रिक 48 नाही, 17 त्रिक 51. ओके. 51. त्यानंतर 18 त्रिक 54. ओके. 54. So we got 1 2 3 4 5 6 7 8 9. So these are the numbers which are divisible by 3. 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. कसं 3चा पाडा म्हटला किंवा तुम्हाला इथून 3 1 3 किंवा 4 त्रिक 12, 5च्या पाड्यामध्ये 3 पर्यंत म्हटलं. आलं लक्षामध्ये. ज्या ज्या पाड्यामध्ये 3 पर्यंत म्हटलं येईल त्या सर्व संख्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. 12 15 21 24 30 42 45 51 आणि 54. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किंवा नंबर ऑफ बी इज इक्वल टू इट्स 9. किती आले? 9. नाव कंडिशन फॉर इव्हेंट सी. इव्हेंट सी म्हणजे घटना सी मध्ये काय काय येईल ते आपण बघूया आता. नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50 पेक्षा मोठी संख्या असण्याची घटना घडलेली आहे. इव्हेंट सी म्हणजे घटना सी. 50 पेक्षा जास्त असणाऱ्या संख्या, 50 पेक्षा मोठी असणारी संख्या कुठल्या बघा बरं. 50 पेक्षा मोठी 51 52 53 54. दॅट्स इट. सो यू विल हॅव 51, then 52, then 53 and 54. That's it. Okay. So number of C will be how much? It is 4 only. हेही अतिशय सोपं होतं. फक्त 2 डिजिट नंबर तयार करताना ज्या संख्या वापरायच्या त्याचा जो फॉर्मॅट आहे किंवा ट्रिक आहे ती नीट व्यवस्थित समजून घ्या. बाकी अतिशय सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. 5th एक्झाम्पल. फ्रॉम द 3 men and 2 women, environment committee of 2 person is to be formed. Okay, this is the random experiment. Environment committee म्हणजे पर्यावरण समिती आपल्याला स्थापायची. आपल्याकडे किती मेन म्हणजे पुरुष आहेत. सो वी हॅव 3 men, 3 पुरुष आणि 2 women. ओके, 2 स्त्रिया आहेत. यांच्यामधून आपल्याला 2 माणसांची एक पर्यावरण समिती नेमायची आहे. तर त्याच्यासाठी असणारा जो सॅम्पल स्पेस आहे तयार करा. नंबर ऑफ येस लिहा आणि त्याची जी त्याच्यावर तयार झालेले हे काही इव्हेंट आहेत ते आपण सॉल्व्ह करायचे. ओके, मग पहिल्यांदा आपण कसं करूया. त्याचा सॅम्पल स्पेस काय असेल. 2 पर्सन पाहिजे. 2 पर्सनची कमिटी पाहिजे. पण आपल्याकडे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आहेत. मग ते 2 जे पर्सन असतील, 2 व्यक्ती असतील त्या कमिटीमध्ये ते कोणी असू शकतील. दोन्ही पुरुष असू शकतील, दोन्ही स्त्री असू शकतील किंवा एक स्त्री आणि एक पुरुष पण असू शकेल. बरोबर की नाही. सर्व शक्यता असतील त्या सर्व पॉसिबिलिटीज आपल्याला याच्यामध्ये मांडाव्या लागतील. टू राईट ऑल द पॉसिबिलिटी which will form while writing sample space. So what are these? Let's write. So while writing the sample space of such example, so pairing is must. Okay, first of all with the 3 men, हे जे 3 पुरुष आहेत यांच्या जोड्या तयार करून लिहा. कशा लिहिणार. M1 M2. ओके, सो यू हॅव दॅट इज M1 M2. आता हे तुम्हाला सांगायचं राहिलं की हे जे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आहेत यांच्यासाठी मेन असल्यामुळे काय घ्या M1 M2 आणि M3. हे 3 पुरुषासाठी तुम्ही काय घ्या म्हणजे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन घ्या. त्यानंतर 2 स्त्रिया असतील त्यांच्यासाठी वुमन म्हटल्यानंतर W1 and W2 असं तुम्ही समजण्यासाठी घ्यायचं आहे. मग आपल्याला इथं पेअरिंग करण्यासाठी सोपं जाईल. ओके, सो वाईल रायटिंग द सॅम्पल स्पेस ऑफ दिस एक्झाम्पल पेअरिंग. सो पुरुषांची पेअरिंग आधी करून घ्या, नंतर स्त्रियांची पेअरिंग करून घ्या कारण 2 जणांचीच कमिटी नेमायची. मग यांच्यामध्ये काय पेअरिंग होईल बरं. सो M1 आणि M2. ओके, M1 M2. त्यानंतर M1 ची M3 सुद्धा पेअरिंग होऊ शकते. सो राईट M1 M3. ओके, त्यानंतर आता M2 ची M3 ची होईल. सो M2 M3 यांची पेअरिंग झाली. म्हणजे या 3 पुरुषांमधनं ह्या 3 प्रकारे तुम्हाला पेअरिंग करून कमिटी नेमता येईल. कसं M1 M2 येऊ शकतो, M1 M3 येऊ शकतो, M2 आणि M3 सुद्धा येऊ शकतो. व्हॉट अबाउट दिस वुमन. ओके, स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय असेल 2च असल्यामुळं W1 and W2.
ओके ना. आता एक स्त्री आणि एक पुरुष असं पण घ्यायला जमेल आपल्याला, कारण दोन व्यक्ती असते म्हणल्यानंतर एक स्त्री एक पुरुष असू शकतो, म्हणजे प्रत्येकाची पेरिंग त्या प्रत्येक स्त्रियांशी करायला लागणार आहे. मग M1 ची प्रत्येक त्या W1 आणि W2 ची पेरिंग करून टाका. सो यू विल हॅव M1 अँड W1, त्यानंतर M1 अँड W2. ओके, त्यानंतर M2 घ्या. यू विल हॅव देन M2 W1, then M2 W2. Okay, then you will have M3. So you will have M3 W1. Okay, त्यानंतर M3 W2. Okay, so this is how you can write the sample space. कसं लिहिलं? आधी आपण पुरुषांमध्ये पेअरिंग करून बघितलं की 2 पर्सन काय येतील, M1 M2 M1 M3. ओके, त्यानंतर M2 M3. त्यानंतर ज्या स्त्रिया असतील, ओके, विमेन, त्यांच्यामध्ये पेरिंग W आणि W दोन्ही स्त्रियाच आहेत ना, त्याच्यामुळे त्यांची फक्त एकच जोडी असतील. ओके, दोन्ही व्यक्ती स्त्रियाच असू शकतील, परंतु दोन व्यक्ती एक स्त्री आणि एक पुरुष असेल म्हणून या प्रत्येक पुरुषाच्या पेरिंगला या स्त्रिया म्हणजे वुमेन येतील. म्हणून M1 ची त्या दोन स्त्रिया पेरिंग असू, M1 आणि W1 असेल, M1 आणि W2, M2 आणि W1, then M2 W2, M3 W1, M3 W2. So count 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. So number of S sample point जे असतील तुमचे किती येतील? It will be 10 only. Now let's move towards the event A. So there must be at least one woman member. कमिटी मध्ये कमीत कमी एक स्त्री असलीच पाहिजे. मग अशी कमिटीची कुठलीही जोडी असेल सांगा बरं इथं. याच्यापैकी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त कितीही चालतील. मग ज्याच्यामध्ये स्त्रिया असतील त्या सर्वजण घ्या. अलग लक्षामध्ये कमीत कमी एक स्त्री असली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यात एक आणि एक पेक्षा जास्त स्त्रिया चालतील. मग इथून सुरुवात करू बघा. इथून हे सर्व याच्यामध्ये बघा स्त्री दिसते, इथं एक स्त्री दिसते, इथंही स्त्री आहे ना. सो वुमेन राईट नाव काउंट फ्रॉम हिअर 1 2 3 4 5 6 7. कारण याच्या प्रत्येकामध्ये एक ना एक स्त्री आहेच. दोन चालणार आहेत कारण मिनिमम आपल्याला दिले ऍटलिस्ट 1 पाहिजे, म्हणजे जास्त चालू शकतील, एक पेक्षा कमी नको. सो इथून पुढे सगळी तुमची जी काय पेरिंग आहे ती इथं लिहून टाकायची. काय असणार आहे? W1 W2, then M1 W1, then M1 it's W2, त्यानंतर M2 it's W1, त्यानंतर M2 W2, त्यानंतर M3 W1 आणि M3 W2. ओके, काउंट 1 2 3 4 5 6 7. सो नंबर ऑफ ए जो इव्हेंट आहे त्याची सॅम्पल पॉइंट असतील 7 ओनली. ओके, सो दिस इज व्हॉट द कंडिशन फॉर इव्हेंट ए. देअर मस्ट बी ऍटलिस्ट वन वुमन. वन वुमन म्हटल्यानंतर पुरुषांच्या जोड्या सोडून द्या, जिथं वुमन दिसेल ते सगळे घेऊन टाकायचं. सो सिंपल. सो कंडिशन फॉर इव्हेंट बी, 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. एक पुरुष आणि एक स्त्री असणारी. मग एक स्त्री आणि एक पुरुष कुठे तुमच्याकडे? इथून चालू होतात बघा. एक स्त्री एक पुरुष म्हणजे पुरुषांच्या आपण ज्या जोड्या तयार केल्या त्या सर्व लिहून टाका. म्हणजे 1 2 3 4 5 6 येणार. काय काय येणार त्याच्यामध्ये? फक्त हे गाळा, पुढचं सगळं लिहून टाका. काय असणार आहे? M1 W1. ओके, M1 इट्स W2, त्यानंतर M2 इट्स W1, त्यानंतर M2 इट्स W2, त्यानंतर M3 W1. ओके, त्यानंतर M3 W2. किती झाले? 1 2 3 4 5 and 6. ओके, दिस इज द सॅम्पल पॉइंट्स ऑफ इव्हेंट B. नंबर ऑफ B इज इक्वल टू 6. कंडिशन फॉर इव्हेंट C, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. स्त्री नसलीच पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे त्या कमिटीमध्ये स्त्री येता कामा नाही. मग जिथं स्त्री नाहीये असे कोणते तुमचे मेंबर असणार आहेत बघा बरं. जिथं सगळे पुरुष असतील मग सर्व पुरुषाच्या जोड्या तुमच्या किती असतील? 1 2 and 3 ओनली. अलग लक्षामध्ये. सो दॅट इज M1 M2, त्यानंतर M1 and M3 आणि M2 आणि M3. दॅट्स इट. 1 2 3. इथं सर्व पुरुष आहेत, इथं स्त्री नसलीच पाहिजे, त्यामुळे पुरुषाच्या जोड्या सगळ्या येणार आहेत. सो नंबर ऑफ C इज इक्वल टू 3 ओनली.
तर हेही अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. सोपं म्हणजे फक्त तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिता आलं तर मग पुढचं लिहिता येणार आहे. त्याच्यामुळे सॅम्पल स्पेस कसा तयार करायचा हेच महत्वाचं असतं. ओके, सो लेट्स मूव्ह टुवर्ड द लास्ट एक्झाम्पल. सिक्स्थ अँड द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 5.3. 1 coin and 1 die आर थ्रोन सायमल्टेनियसली. म्हणजे एक नाणं आणि एक फासा एकदाच फेकलं तर मग तुम्हाला 3 इव्हेंट आणि त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. मग त्या सॅम्पल स्पेस कसा लिहायचा मित्रांनो, तर सॅम्पल स्पेस लिहिताना काय करायचं बघा. आता एक नाणं टाकायचंय. मग एक नाणं टाकल्यानंतर पॉसिबिलिटीज काय असतात, वेदर इट हेड ऑर टेल. ओके, वी हॅव 2 पॉसिबिलिटीज. अँड व्हॉट अबाउट द डाय? सो व्हेन वी थ्रो अ डाय देर आर 6 पॉसिबिलिटीज. सो दॅट 6 पॉसिबिलिटीज विल पेअर विथ द हेड अँड टेल सेपरेटली. म्हणजे त्याच्या 6 पॉसिबिलिटीज आहेत किंवा या कॉइनच्या ज्या 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक छापा आणि काटा, त्या फाशाच्या 6 पॉसिबिलिटीची वेगवेगळी काय होणार, पेअर होणार. म्हणजे कसं, ते लिहिण्यासाठी आपण काय करायचं की मी काय करतो, डायचं लिहितो बघा. डायसाठी मी तर लिहितो 1, त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 6. परत एकदा लिहितो 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता हे कशासाठी लिहिले मी 1, 2, 3, 4, 5, 6. समजा हे कशासाठी लिहिलं तर 1 जर एका डायचा अप्पर सरफेस आला, अप्पर सरफेस वरती जर 1 आलं तर ह्या कॉइन पैकी तिथं काय येऊ शकतं, हेड येऊ शकतो. बरोबर की नाही? 2 आलं तर इथं हेड येऊ शकतो, 3 आलं तर इथं हेड येऊ शकतो, 4 आलं तर इथं हेड येऊ शकतो. म्हणजे हेड आणि 1, हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6. सेम टू सेम अबाउट टेल. सो टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5 and टेल 6. Okay, so these are the possibilities. H1, H2, H3, H4, H5, H6, T1, T2, T3, T4, T5 and T6. किती झाल्या पॉसिबिलिटीज? ह्या 6 आणि त्या 6 12 असल्या पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. So number of hairs will be 12. अलग लक्षामध्ये. आता मी H1, H2, H3 असं लिहिले, तुम्ही कॉमा करून कंसामध्ये लिहिले तरी काय हरकत नाही, कंस टाकला तरी काय हरकत नाही. मी सोपं पडावं म्हणून तसं लिहिलेलं आहे. टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. इव्हेंट ए बद्दल बोलतोय आता. ओके, सो लेट्स टॉक अबाउट इव्हेंट ए. सो इव्हेंट ए इज टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. हेड पाहिजे आणि त्याच्यासोबत काय पाहिजे, ऑड नंबर. ऑड नंबर काय असेल तर आपण इथं लिहूया हेड. ओके, आता त्यावर ऑड नंबर 1, सो H1. ओके, हेड H3 ऑड नंबर. ओके, आणि हेड अँड 5 इज द ऑड नंबर. आला लक्षामध्ये. हेड सोबत तुम्हाला फक्त ऑड नंबर पाहिजे, म्हणजे विषम संख्या. छापा आणि विषम संख्या. मग छापा 1, 3, 5 विषम संख्या सोबत फक्त तुम्हाला 3च भेटले, त्याचे आउटकम्स. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. नमुना घटकांची संख्या किती आली इव्हेंट ए ची किंवा घटना ए कशी आहे, छापा आणि विषम संख्या येण्याची घटना होती. मग H1, H3 आणि H5 लिहून टाकलं. नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय आला, 3 आला. नाव इव्हेंट बी, घटना बी कशाची आहे, टू गेट हेड ऑर टेल. हेड यू किंवा टेल यू अँड अन इव्हन नंबर विथ देम. म्हणजे त्याच्यासोबत समसंख्या. हेड यू नाही तर टेल यू, परंतु डायची काय संख्या आली पाहिजे, इव्हन म्हणजे समसंख्या. आता सांगा बरं समसंख्या काय असेल तुमचं, H2. ओके, म्हणजे हेड आला. त्यानंतर H4. 2 समसंख्या, 4 समसंख्या आहे. छापा आला तरी चालेल, काटा आला तरी चालेल, परंतु त्याच्या शेजारची संख्या डायव्हरची समसंख्या असली पाहिजे. मग H2, H4. त्यानंतर H6 सुद्धा येऊ शकतो. त्यानंतर आता टेल कडे जावा. T2 येईल तुमच्याकडे कारण समसंख्या आहे. T4 सुद्धा तुमच्याकडे येईल, समसंख्या आहे. त्यानंतर T6 सुद्धा तुमच्याकडे येईल कारण ती समसंख्या आहे. 1, 2, 3, 4, 5 and 6. So number of B is equal to 6 only. Now last event C will say that number on the upper surface is greater than 7 and tail on the coin. आता हे काय म्हणतात बघा बरं, की नंबर ऑन द अप्पर सरफेस इज ग्रेटर दॅन 7. ओके, वेन वी थ्रो डाय
Did you notice that there is a 7 number or 7 dot on the upper surface? Is there any 7 number 7 dot on the upper surface of the die? So there is no possibility to such event. There is no possibility to happen such event. अशी घटना घडण्याची शक्यताच नाही, कारण आपली जी डाय किंवा फासा असतो त्याच्यावरती 6 पेक्षा जास्त डॉट नसतात. त्याच्यामुळे अप्पर सरफेस वरती 7 पेक्षा मोठा अंक कसा येईल? 6 पेक्षा मोठा अंक येऊ शकत नाही, कारण 6च त्याच्यावरती सर्वात मोठा अंक असतो. त्याच्यामुळं ही घटना अशक्य आहे. इम्पॉसिबल इव्हेंट इज दिस. सो इन द सेट ऑफ सी देअर विल बी नथिंग टू राईट. लिहिण्यासाठी काहीच नाहीये. याचा अर्थ हा एम्प्टी सेट आहे. एम्प्टी सेट आपण फायनी दर्शवतो. अलग लक्षामध्ये याचा अर्थ या सेट मध्ये आपण लिहू शकत नाही. का? बिकॉज देअर इज नो नंबर विच इज देर इज नो नंबर विच इज ग्रेटर दॅन 7 और ग्रेटर दॅन 6. कारण 7 पेक्षा मोठी संख्या येण्याची काही शक्यताच नाही. 6 पेक्षाच मोठा नाही तर 7 पेक्षा मोठा कडून येणार आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0 ओनली. ओके, दॅट्स इट फॉर द 6th example. Okay, and this is all about the practice set number 5.3. Okay, in the next video we will solve practice set number 5.4. Till then, Jai Hind, Jai Maharashtra.